आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबत प्रवृत्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत जी.आर. आहेत. आता या ठिकाणी आपल्याला निवड प्रक्रिया कशी असते, कसे गुण दिले जातात, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सुधारित जी.आरमध्ये. तर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या या जी.आरमध्ये आपल्याला शुद्धीपत्रक काय आहेत ते आपण बघू. शासन शुद्धीपत्रक तर बघा, जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील. तसेच दिनांक 23/8/2002च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल. दुसरा आहे, पहिला आहे समितीद्वारे. बघा इथे काय म्हटलं, एकापेक्षा जास्त अर्ज आले, 2 जागा असेल आणि त्या ठिकाणी 10 जागा आले तर आपल्याला कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी निवड केली जाते ते सुद्धा आहे. जर 2 जागा असेल, 2च अर्ज आले असेल तर दोघांना आपल्याला ते सेतू मिळणार आहे. डायरेक्टली आपण आपली निवड होणार आहे. जर 2च ॲप्लिकेशन आले तर समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांकाची मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचे निर्णय अंतिम असेल. सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील. तर गुणाची विभागणी खालीलप्रमाणे असेल. तर बघा गुणाची विभागणी कशी केली आहे त्यांनी. पहिला आहे, कोणत्या शाखेच्या पदवीधर असल्यास 30 गुण. दुसरा आहे, कोणत्या शाखेचे पदव्युत्तर असल्यास 25 गुण आणि CSC केंद्र असल्यास 25 गुण. समितीकडील मुलाखतीचे गुण 20 गुण. मुलाखतीच्या गुणाची विभागणी खालीलप्रमाणे राहील. तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण. लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे ज्ञान असल्यास 4 गुण. आणि या ठिकाणी सर्व काही सामान्य व व्यक्तिगत सामाजिक क्षेत्रात राबवले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास 10 गुण. या पद्धतीने आपल्याला गुण दिले जातात. पण आता या ठिकाणी आपल्याला जे या टेबलमध्ये देण्यात आले ते आपण बघू. गुणांकनसाठी आपल्याला टेबल देण्यात आले. आपण आपल्या घरी बसून सुद्धा गुणांकन करू शकतो. तर फ्रीमध्ये आहे सर्व. आपल्याला फ्रीमध्ये ₹1 सुद्धा आपल्याला भरावं लागणार नाही. फ्रीमध्ये आपल्याला आपले सेवा केंद्र मिळणार आहेत. तर शैक्षणिक पात्रता, विषय, गुण आणि मूल्यांकन निष्कर्ष. तर पहिला बघा, शैक्षणिक पात्रता गुण 10 आहे. किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रते अतिरिक्त गुण. किमान शैक्षणिक अर्हता असल्यास 5 गुण, पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण आणि पदव्युत्तर असल्यास 5 अतिरिक्त गुण. या पद्धतीने गुण दिले जातील. दुसरा आहे संगणक व डिजिटल साक्षरता, 15 गुण आहे. MSIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा यांचे ज्ञान असेल तर तुम्हाला 15 गुण दिले जातील. तिसरा पायाभूत सुविधा 15 गुण आहे. स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश हे असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्हाला 15 गुण दिले जातील. आणि आर्थिक क्षमतेसाठी 10 गुण आहेत. तर आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता असेल तर 10 गुण दिले जातील. नेक्स्ट आहे ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीद्वारे 20 गुण आहेत. संवाद कौशल्य, तक्रार निवारण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिकाभिमुख दृष्टिकोन असेल तुमच्याकडे तर 20 गुण दिले जातील. अनुभव असेल तर तुम्हाला 10 गुण. अनुभवासाठी 10 गुण आहेत. तर CSC महासेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असेल तुम्हाला तर 10 गुण दिले जातील. व्यवसाय आराखडा व शाश्वता 5 गुण आहे. सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहारात आणि व्यवसाय नियोजनासाठी आपल्याला 5 गुण दिले जातात. नेक्स्ट आहे पॉईंट सामाजिक समावेशकता. यासाठी 5 गुण देण्यात आले आहेत. तर शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला स्वयंसहायता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य 5 गुण दिले जाते. आणि चरित्र पडताळणीसाठी आता चरित्र पडताळणी हे कंपल्सरी करण्यात आलं. त्याच्यासाठी 10 गुण आहे. पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत नसेल, तुम्ही या गुन्ह्यात कुठेही अडकलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण दिले जातील. तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे. म्हणजे 10 गुण तुम्हाला याच्यात मिळू शकते. एकूण गुण 100 गुण आहे. तर यापैकी आपल्याला जसे गुण मिळेल त्या पद्धतीने आपली निवड केली जाणार आहेत आपले सेवा केंद्र यासाठी. आता महाराष्ट्रामध्ये सध्या
एकूण 9 ते 10 जिल्ह्यामध्ये अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सर्व फ्रीमध्ये दिले जाते. एका गावामध्ये लोकसंख्यावरती असतं. लोकसंख्या जर 3,000 प्लस जास्त असेल तर त्या ठिकाणी 2 केंद्र असतात आणि 5,000 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी 3 केंद्र असतात. आणि सर्व जाहिरात पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जायचे. त्या ठिकाणी आपल्याला सर्व जाहिरात मिळणार आहे मित्रांनो. इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपले सरकार सेवा केंद्राचा लाभ मिळेल. धन्यवाद.